हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओचं टायटल आणि थंबनेल तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ काय आहे, पण तरी सांगतो. Q&A सेशन करतो आहे आपण. तर करायचं कारण असं मेन कारण नाही काय, फक्त सर्व करतात म्हणून असं वाटलं. एका यूट्यूबची प्रथा आहे आणि यूट्यूबरच आहे मी पण, मग मलाही करूशी वाटलं म्हणून करतो आहे. तर मग मागची व्हिडिओ इथे शूट केली होती आपण, आमच्या इथला बंधारा आहे तिथे. तर मग बोललो चला ह्याही वेळेस आपण इथेच करूया. बट जरा पुढे तिथं बॅकग्राऊंड होतं, ते मंदिर होतं, त्या मंदिराच्या इथं बसलो होतो. आता बोललो जरा पाणी आहे तर पाण्याच्या ठिकाणी जाऊया, तुम्हालाही बघायला चांगलं वाटेल आणि मला पण बॅकग्राऊंड जरा भारी दिसेल. आपण ना पहिले पूर्ण सेटिंग करू, म्हणजे पूर्ण बसायची हे करू, नंतर तुम्हाला भेटतो. क्रॉप करू शकतो आपण व्हिडिओला, काही विषय नाही. मेहनत बोलते इसको. त्यात शॉर्ट घातले ना, यायला शॉर्ट घातले. गाईज मी दिसतोय का तुम्हाला? दिसत असेल ना, दिसत असेल कारण की लांब आहे. ओके. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि न्यू व्हिडिओ आहे. Q&A सेशन सर्वे करतायत. मी बघितलं की सर्वांनी केलं आहे 2023 Q&A सेशन. तर बोललो आपण का मागं थांबायचं, आपण मी करू. ओके. तर मग माझं आवडतं ठिकाण आहे आमच्या शिरोळगावचा बंधारा, निसर्गरम्य ठिकाण आहे. मस्तपैकी तुम्हाला मागे डोंगर दिसत असेल, समोर बंधारा आहे, त्याच्यात पाणी फ्लो होतं आहे आणि मी एकटाच इथं बसलो. तिकडे सगळे आहेत शाळेवरती लोक आणि मी इथं एकटाच बसलो कारण की मला एकांतच करायला आवडतं आणि बोललो पब्लिकमध्ये मग मजा नाही ना. आता मागची जी व्हिडिओ होती ती पण इथेच शूट केली, आताची इथेच करतो. बघूया कसं आहे. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे, फास्टमध्ये करून घेऊ. माझ्या मोबाईलमध्ये मी शूट करतो आहे आणि घरचा मोबाईल आहे तो माझा आधीचा जो होता तो घेऊन आलो आहे करायला. सो आलेत काही चांगले तर आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले माझा भाव जो सम्यक भवार, हा पण एक यूट्यूबर आहे गाईज. सम्यक भवार असं यूट्यूब चॅनल आहे त्याचा, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याला पण जाऊन फॉलो करा. त्याचा पण बघा ब्लॉग टाकतो, कवचित कधी टाकतो. तो पण माझ्यासारखंच आहे पण टाकतो आणि तो चांगलाच एक डान्सर पण आहे आणि ॲक्टर पण आहे. त्याने विचारलं आपल्याला क्वेश्चन, फास्टमध्ये करूया. तर त्याने क्वेश्चन विचारला 2023मध्ये तरी जेब भेटली की नाही भावा, कशाला जलेव नमक म्हणजे कशाला रडायला येतं रे हे असे क्वेश्चन विचारतो तुम्ही. गाईज 1.5 वर्ष झाले मी सिंगल आहे, मला आयटमच नाही, मला गर्लफ्रेंडच नाही आहे. 1.5 वर्ष 2022मध्ये ऑक्टोबरमध्ये माझी जेब मला सोडून गेले, तर अजून पण मला एक पण जेब भेटलेली नाही आहे. प्लीज कोणी सिंगल असेल, कोणाशी मैत्री सिंगल असेल आणि त्यांना वाटत असेल की बाबा हा याच्याशी जरा बोलावं, काय याच्याशी जरा आपण फ्रेंडशिप करावं किंवा रिलेशनमध्ये यावं, बिंदास मी रेडी आहे, कधीही एनी टाईम रेडी आहे. तर प्लीज या माझ्याशी कनेक्ट व्हा, आपण इंस्टाग्राम व्हॉट्सअपवर बोलू. कारण की माझा प्रेम हा खूप चांगला आहे. मी प्रेमात खूप चांगलं आता काय कसं सांगू, हा प्रेमात मी एक परफेक्ट व्यक्ती आहे. मी प्लेबॉय नाही आहे किंवा फक्त एका कामापुरती येतो आणि कारणामुळे सोडून येतो असंतलं नाही आहे. माझे जेवढे पण गर्लफ्रेंड होते त्यातले सगळेच मला त्यांनीच सोडून गेलेत त्यांच्या कारणामुळे. तो या आणि हा सम्यक छोटू, मला गर्लफ्रेंड नाही भेटली 2023मध्ये, पण आय होप 2024मध्ये मला भेटेल. ओके. तर आय एम सॅम, म्हणजे माझा भाव, माझा मित्र, माझा स्कूलमधला पार्टनर सम्यकने विचारलं आहे, आपण सम्यक आहे की भावा तू सॅड राहणं बंद कर आता. अरे काय नाही रे, सॅड राहायचं बंदच केलं आहे भावा. तू लांब झालायस माझ्यापासून, स्कूल सुटलं तेव्हापासून, पण तू जास्ती कनेक्ट नाही म्हणून साल्या आता मी सॅड कमी, आता म्हणजे आधी जेवढं राहायचो त्याचे कमी राहतो. सॅड का राहायचो त्याच्या मागं कारण होतं, आता ते पर्सनली आहे ते सांगू शकत नाही, बट आता कमी माझं, आता नाही जास्ती सॅड राहत मी, समजलं का. सार्थक गवली हा पण माझ्या स्कूलमधलाच होता. यांनी प्रश्न विचारला आहे, ब्लॉग करायचं असं का सुचलं तुला? ब्लॉग करायचं असं का सुचलं? तर हां, त्याच्यामागे एक कहाणी आहे.
सुनेगा क्या? तो सुनाता हूँ. तर स्टोरी अशी आहे, 2022 जानेवारी महिना, 21 का 22 तारीख होती. मी बघायचो ब्लॉग. मी 2000 म्हणजे कोणाला जास्त माहीत नसेल, पण मग सम्यक छोटू किंवा नयन किंवा आज माझे अजून इतर भाऊ आत्यादा यांना सगळ्यांना माहिती आहे की मला ब्लॉगिंग आधीपासून आवडायची. 2019पासून मी ब्लॉग करायचो. ह्या मोबाईलमध्ये मी ब्लॉगिंग करायचो. पण तेव्हा अपलोडिंग किंवा कसं करायचं हे सगळं काय माहीत नव्हतं. पण मग 2022मध्ये सगळं समजलं. सगळं यूट्यूबवर जास्त कनेक्ट झालो. टिकटॉक गेला, मग त्याच्यावर कनेक्ट झालो. मग तेव्हा समजलं का असं करू शकतो आपण. तर मग तिथून स्टार्ट केली जर्नी. तर मग तसं तेव्हापासून ब्लॉगिंग स्टार्ट केली मी. ओके. तर तिसरा प्रश्न विचारला आहे, आय एम पिकाचू 30. इट्स पिकाचू 30. हा पिल्लू आमचा अथर्व उबाले गबाळे, माझ्या आत्याचा मुलगा, त्यांनी प्रश्न विचारला, लास्ट हाऊ लॉंग डज यू रिलेशन वॉज बिंग. ओके. तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो की लास्ट तर 3 वर्ष मी लास्ट आता जो होता रिलेशनशिप तो लास्ट 3 वर्षात होता. भोकायर कुठे गेलता? फाटा काढलं? सगळी काढली? चालेल. व्हिडिओ काढी तो चालेल. मित्र आहे माझा. तर सॉरी फॉर डिस्टर्ब. तर लास्ट मी 3 वर्ष रिलेशनमध्ये होतो हिरोईनसोबत. त्यानंतर मग आता लास्ट त्याच्यापासून नाहीच आहे. त्यानंतर अनुज सावंत हाही माझा स्कूलमधला फ्रेंड आहे, खूप माझा जवळचा मित्र आहे. अनुज सावंत 0907. अबाउट हाऊ मेनी रिलेशनशिप युअर फॅमिली नोज अँड टिल नाव हाऊ मेनी गर्लफ्रेंड यू हॅव. तर भावा, माझ्या फॅमिलीला एक 2च माझ्या गर्लफ्रेंडबद्दल माहीत होतं. आणि मी टिल हाऊ मेनी गर्लफ्रेंड यू हॅव. तर मला माझ्या आधीचे ब्लॉग डेअरवाला ब्लॉग तुम्ही बघितला असेल, त्यात मी बोललेलो आहे की 7 गर्लफ्रेंड्स होते. तर 7 झाले आहेत आतापर्यंत, 7 गर्लफ्रेंड्स. त्याच्यानंतर अजूनपर्यंत एक पण गर्लफ्रेंड नाही भेटलेली मला. अजूनही सिंगलच आहे मी. काय करू? कोणी असेल तर प्लीज DM करा इंस्टाग्रामला किंवा कमेंट करा, चालेल. त्यानंतर वैशू केकारे 09. ही आमच्या स्कूलमध्ये वाटतं. आमच्या स्कूलमध्येच आहे. मी तिला सिनियर होतो, ते अजून स्कूलमध्येच आमच्या. तर तिने विचारलं आहे, तुला यूट्यूब चालू करण्याची आयडिया कोण आली? तर मला आयडिया ही कोणाकडून आली नाही आहे. ही मीच स्वतःच मला वाटलं की करूया आपण, तर मग केली मी. कारण की मी बोललो तसं की बाबा मी आधीपासून करायचो ब्लॉगिंग, आणि मला कोणापासून मी इन्स्पायर नाही आहे की बाबा हा माझं इन्स्पिरेशन आहे ब्लॉगरचा, त्यापासून मी ब्लॉगिंग शिकतो आहे किंवा त्याचं बघतो आहे, असं नाही आहे. तर छकुली दिदीने विचारलं आहे, त्याने व्हॉट्सअपला विचारलं मला की 2020मध्ये तू काय मिळवलं आणि काय जमवलं? गमवलं की जमवलं, काय विचारलं काय माहिती. तर तिने विचारलं की काय मिळवलं. तर 2023मध्ये ताई माझ्याकडे असं काहीच नाही जे सांगू शकतो की भारी मी मिळवलं आहे असं काही. तर मी फक्त एकच गोष्ट मिळवली, ती म्हणजे 10वी चांगल्या पर्सेंटनी पास झालो. बाकी 2023मध्ये माझ्या लाईफमध्ये काहीच झालेलं नाही चांगलं. 2023मध्ये मी जास्त काही मिळवलं नाही आहे, फक्त 10वीच. बाकी हा माझ्यासाठी खूप घाण वर्ष होता. चांगलं काहीच घडलेलं नाही ह्या वर्षामध्ये. आणि काही समोरचा व्ह्यू आहे ना, खूप क्लास आहे, खूप क्लास झाला आहे. म्हणजे समोरचं दिसतं ना, खूप क्लास. दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हा सनसेट होतो आहे आणि हे ढगं असे झालेत. एवढा क्लास वाटतं ना हे सगळं, खूप भारी. ताई फक्त एवढं 10वी पास झालं ते. आणि काय जमवलं तर तू गमवलं बोलत असेल तर गमवलं तर हेच की गर्लफ्रेंड गेली, आणि काही माणसं जे होते माझ्या जवळचे माणसं एकदम
माझे मित्र किंवा माझे जवळचे खूप जवळचे मित्र ते माझ्यापासून जरा हेरावलेत तर 2023मध्ये. तर मग या त्यानंतर आमच्या अंकिता वहिनी विचारत आहेत की शिरोळबद्दल काहीतरी सांगा. तर वहिनी, शिरोळबद्दल सांगायला गेलं ना तर ही व्हिडिओ संपेल. ही व्हिडिओ संपेल किंवा शब्द कमी पडतील किंवा यूट्यूबच मला त्यासाठी देणार नाही परमिशन की एवढं मोठं तू टाकू नको व्हिडिओ. 10 तास 20 तास एवढी मोठी व्हिडिओ होईल. वहिनी, शिरोळगाव हा असं आहे की जेवढं सांगू तेवढं कमी आहे. निसर्गरम्य ठिकाणी पावसात ते तेवढंच भारी दिसतो, तो उन्हाळ्यात ते तेवढं भारी दिसतं आणि विंटरमध्ये म्हणजे आता हिवाळ्यामध्ये पण तेवढंच भारी दिसतं. तो निसर्गाने भरलेला ठिकाण आहे. तिथले माणसंही एवढे भारी आहेत. ह्या शिरोळगावामध्ये 3 समाज राहतो, बुद्धिस्ट, आदिवासी आणि मुस्लिम. तिन्ही समाज एकत्र येऊनच सगळं काही कार्यक्रम असो ते करतात. एकत्र गुणगोविंदासारखे राहतात. खूप खूप एवढं चांगलं असं आमचं गाव आहे ना वहिनी की ज्यांना माहीत नसेल त्यांनाही सांगतो. आणि वहिनी तुम्ही तर येणारच आहेत आता आमच्याकडे, तर तुम्हालाही सांगतो की शिरोळगाव हा असा आहे की जो व्यक्ती आमच्याकडे आला तो आमचाच होऊन जातो. तो जायला मग त्याला जरा हे होतं. माणसामध्ये जी ऊर्जा आहे, जी कॅच करायची शक्ती आहे ती खूप वेगळी आहे. आणि मग त्यामुळे ना माणूस आहे ना खूप घुळून मिळून लवकर जातो. जो पण पाहुणा येतो ना त्याला असं होतं की वाह यार, निसर्ग तर खूपच भारी आहे आणि वेगळ्या गोष्टीत पण भारीच आहे, माणसं पण भारीच आहे. आणि त्यामुळे राहिली बात वेगळी सांगायची की तर काहीच मला वहिनी चांगलं झालं विचारलं. मी तुम्हाला सांगायला आवडेल की आपण कसाऱ्यावरती जशी शॉर्ट फिल्म बनवली तशी शिरोळवरती एक शॉर्ट फिल्म नाही तर एक बिग फिल्म येणार आहे. त्याला काय सांगता येत नाही, 2025पर्यंत होईल की 26 की 24 कधी होऊ शकते. माझी स्क्रिप्टिंग चालू आहे त्याच्यावरती, पूर्ण स्क्रिप्ट लिहितो आहे मी. ते जेवढं लवकर होईल, जेवढं लवकर ट्राय माझ्याकडून होईल तेवढं लवकर मी टाकेल. कारण की ते खूप मोठा प्रोजेक्ट आहे तो माझा. मोठा असतो ना प्रोडक्शन हाऊस, तो पूर्ण सोबत मला पाहिजे. त्यांच्यासोबतच मी करू शकतो. डायरेक्टर, ॲक्टर्स, खूप 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 मोठा तो प्लॅन आहे. तो येईल, लवकरच येईल. त्याच्यासाठी पण स्टे ट्यून. तर या जेवढं सांगता आलं तेवढं सांगितलं मी. त्यानंतर माझा मित्र आहे राजगतीर, तो मला विचारते आर यू अलाइव. तर हा भावा, मी जिवंत आहे, मेलो नाही मी. की कारण की काय, कारण की त्याला असं वाटत असेल, तुम्हाला काही माझे मित्र त्यांना वाटत असेल की हा फोन नाही करत. सॉरी भावांनो, मी बिझी असतो, काही कारण खूप खूप गोष्टींमध्ये बिझी असतो, म्हणून मग मला तुमच्याशी कनेक्टिंग नाही आहे. बट तुम्ही कधीही कॉल करा, मी तुमचं कॉल उचलेल. माझे जेवढे पण मित्रमैत्रिणी आहेत, जेवढे पण नातेवाईक आहेत, त्यांना सगळ्यांना सांगतो की तुम्हाला कॉल करायचा असेल तर बिनधास्त करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. कधीही कॉल करा, मी कधी पण तुमच्यासोबत बोलायला तयार आहे. पण मी कॉल करेल अशा अपेक्षा करू नका, कारण की मी वेगळ्या गोष्टीमध्ये असतो, बिझी असतो म्हणून. तर मला ब्लॉगिंग पण जरा कमी होतं आहे. प्रशिक भवा यांनी विचारलं आहे क्वेश्चन की मनी कॅन बाय लव. कोणी राग नका मानून घेऊ, पण होऊ शकतो जर तसं तुझं प्रेम असेल तर. ती एक व्यक्ती आहे, त्याची स्टोरी सांगतो तुम्हाला. त्याचं नावही खूप मोठं आहे, त्याचा रुतबा खतरनाक आहे. तो आता जो आहे ना, त्या दर्जा आहे ना, त्याचा जो स्टेटस आहे तो खूप वरचा आहे. त्याच्याकडे सगळे आज गाडी, बंगला, स्टेटस, नाव, सगळं आहे, काय पैसा अडका सगळा. पण त्याचं प्रेम त्याजवळ नाही अजून, पण त्याला प्रेम त्याचं मिळवता आलं नाही. तर मग त्याच्या आज सब कुछ है पर उसका प्यार नाही आहे. तर मग हा पण आणि ना पण, जर तुझं प्रेम तसं असेल तर जर तुझं प्रेम तसं नसेल तर ना. कॉम्प्लिकेटेड आहे. नंतर येस, आमच्या मोठ्या बहिणीने विचारला क्वेश्चन आम्हाला, नंदिनी गोडांबे. गाईज, आमची नंदिनी दिदी, आमची दीक्षा दिदी, हिचाही यूट्यूब चॅनल आहे. ती पण ब्लॉगर आहे, खूप चांगली ब्लॉगर आहे. तिचे तर डेली ब्लॉग असतात. मला जर जास्ती तुम्हाला बघायचं असेल
मी माझ्याबद्दल जर तुम्हाला चांगलं जर माहिती करून घ्यायचं असेल का कशी याची लाईफस्टाईल आहे माझ्याबद्दल, माझी लाईफस्टाईल कशी, सगळं तिच्या चॅनलवरती आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचं चॅनलचं लिंक देतो, तिथे जाऊन बघा. कारण की मी जास्ती असतो त्या चॅनलवरती. तर तिला चॅनलला पण सबस्क्राईब करा भावानं, सगळ्यांनी करा. तर तिचा क्वेश्चन बघूया आपण. 2023 कसा गेला विचार करू नकोस, 24 एन्जॉय करू आणि ॲडव्हान्स हॅपी बर्थडे ब्रो पार्टी. तर हा गाईज, सगळ्यात पहिले म्हणजे माझा बड्डे येतो आहे या डिसेंबर महिना माझ्यासाठी, त्याच्यासाठी चांगला असतो. आणि 20 काय आहे, दीदी अशी का बोलली त्याचं कारण तुम्हाला सांगतो. कारण की दीदीला सगळ्या गोष्टी माझ्या माहिती आहेत, सगळ्या गोष्टी. तर तिला माहितीच आहे की कसं हा माझ्यासाठी जरा चांगला नाही गेला, जरा वाईट गेला हा वर्ष माझ्यासाठी, खूप वाईट गेला. एवढा पण नाही, पण मग वाईट गेला. तर मग तिला माहिती आहे, त्यासाठी ती अशी बोलली की 2023 कसा गेला विचार करू नको, 24 आपण एन्जॉय करू आणि ॲडव्हान्समध्ये हॅपी बर्थडे. थँक्यू दीदी, थँक्यू सो मच. पहिला बड्डे विश तुझ्याकडून आला आहे मला. थँक्यू, लव यू. आणि असा सपोर्ट करत राहा. तू आहेस, मम्मी, जिजू, द्रोणा, सर्वांना प्रेम माझ्याकडून. आपले माझे मोठे बंधू आदर्श घनगाव 9197 भाईने विचारलं आहे की तू तुझ्या लाईफमध्ये आता काही चेंज केलास का, पुढचा प्लॅन रेडी केलास का. माझा भाव कधीही मला मोटिवेट करत असतो, कधीही मला चांगल्याच गोष्टी सांगत असतो. तर आत्ताही त्याने चांगलं विचारलं. अंधारच चालेल, जरा लवकर करावं लागेल आपल्याला. तर हां, तर दादा माझ्या लाईफमध्ये मी चेंजेस म्हणजे असं केलं आहे की तू बघत असशील, आणि तुला अजून सांगितली नाही गोष्ट, पण मी आधी 95% लोकांचा विचार करायचो आणि 5% माझा विचार करायचो, बरोबर. पण मी दादा आता पूर्ण चेंज झालो आहे. मी लोकांचा विचार करणं सोडून गेले मध्ये गेले, जाऊ दे डायरेक्ट बोलतो, भोसड्यात गेले लोक. त्यांचा विचार मी करतच नाही आता. लोकांचा विचार टाकून दिला मी डायरेक्ट. आता फक्त मी स्वतःचा विचार करतो आहे. लोकांना मदत करायच्या आधी मी आता पण जातो मदत करायला, असं नाही. कारण की आपलं सोबत तसं आहे, भावावर खानदानच तशी की भाऊ मदत करायला आधी धावते. पण कसं आहे की जरा आता विचार करतो, एवढं प्रेम आता करत नाही सर्वांमध्ये. तर दादा चेंजेस झालेले आहेत आणि पुढचा प्लॅन रेडी केलंस का. तर दादा पुढचा प्लॅन जरा हटके, जरा भारी आहे. तो आता पब्लिकली सांगू शकत नाही, पण 2024मध्ये काहीतरी चांगलं होणार आहे याची शक्यता मी तुला देतो. कारण की माझ्या लाईफ जरा टर्न घेणार आहे आणि मी काहीतरी चांगलं करून दाखवणार आहे. तुला ते आवडेलच बघ, तुला खूप खुशी होईल का भाईने काहीतरी चांगलं केलं. सो गाईज, या सगळे क्वेश्चन संपलेले आहेत. तर लवकरच आपण एंड करू व्हिडिओ, कारण की फास्टमध्ये करतो. 30% चार्जिंग राहिले. तर 2023 हा माझ्यासाठी चांगला नव्हता, जरा वाईट झाला. म्हणजे 2022च्या याच्याने, कारण की 22 चांगला गेला पण 23 एवढं चांगला गेलं नाही. पण आय होप की 24 हा खूप चांगला जावं, कारण की मी त्याच्यापासून जरा चांगल्या अपेक्षा ठेवले की जरा चांगलं हो माझ्या लाईफमध्ये, अशी अपेक्षा करतो. आणि तुम्हालाही 2024 चांगला जावं अशी मी अपेक्षा करतो. तुम्हाला सर्वांना चांगला जावं आणि 2024 हा खूप भारी जाईल असं मला वाटतं आतापासून, कारण की मी आतापासून त्याची स्टार्टिंग केली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी का आता ब्लॉगिंग हा आता असं साधन होईल माझ्यासाठी की मी आता डेली नाही, पण आता आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून पण ब्लॉग्स टाकत जाईल. कारण की आता मी लाईफ जरा वेगळे टर्न घेते, तर मग मी जरा वेगळं करतो आहे. तर त्यासाठी ब्लॉगिंग आता काही पण, मी कसं पहिले हे करायचो का बाबा कुठल्या पण गोष्टीला ब्लॉग न करायला किंवा त्याला रेकॉर्ड न करायला, पण आता मी करत जाईल आणि ते अपलोड करत जाईल यूट्यूबवर. तर सपोर्ट द्या, प्रेम द्या, खूप 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 प्रेम द्या आणि जरा व्ह्यू वाढवा आणि सबस्क्रायबर वाढवा. जरा आपलं रीच जरा कमी झालं आहे. मी आता मला माहिती आहे कन्सिस्टन्सी जरा कमी आहे म्हणून, पण आता कन्सिस्टन्सी माझी चांगली राहील. त्यासाठी पण तुम्ही सबस्क्राईब करा. 500-550 आहेत भावा. 2 वर्ष होतील आता. जानेवारीमध्ये अजून 1000 पण सबस्क्रायबर झाले नाही. तर लवकर करा. तुमचा भाव पण जरा कमवू दे, त्याला पण चांगलंच आहे ना. तुम्हाला चांगलं व्हिडिओज भेटेल त्यासाठी. तर या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आय होप की 2024 तुमच्यासाठी चांगला जावं, माझ्यासाठी पण चांगला जावं आणि माझ्या सगळं कुटुंबाला चांगलं जावं, फ्रेंड्सला चांगलं जावं, रिलेटिव्हला चांगलं जावं, सर्वांना चांगलं जावं. तर बाय बाय आणि हॅपी न्यू इयर आणि शौर्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाय बाय, भेटूया लवकरच. लव यू.